नमस्कार मंडळी. कोबी म्हटल्यावरती नाक मुरडणारे बरेच जणच तुम्हाला सापडतील. पण आज मी तुमच्यासोबत कोबीची एक अशी भन्नाट रेसिपी शेअर करतेय ना, की ज्यामुळे तुम्ही नाश्त्याला द्या किंवा मग जेवणामध्ये द्या किंवा हवं असेल तर तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. अजिबात यापुढे कोबी कोणी नाही म्हणूच शकणार नाही. असा हा पदार्थ बनवायला खरंच खूप सोपा आहे आणि याचबरोबर झटपटही तयार होतो. कोबीमध्ये असणारे सगळे गुणधर्म सुद्धा आपल्याला मिळतात. यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी खलबत्ता घेतलाय. यामध्ये आपल्याला मिरच्या आणि इतर सगळं साहित्य ठेचून घ्यायचंय. इथे मी खलबत्त्यामध्ये सगळं साहित्य ठेचून घेतेय, पण तुम्हाला जर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. तर जवळ आसपास इथे 8-10 हिरव्या मिरच्या मी घेतल्यात. मिरच्यांचं प्रमाण किंवा जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. मिरच्यांसोबतच इथे मी लसूण घेतलाय. तर जवळ आसपास एक मध्यम आकाराची गड्डी असेल. तर आता यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा घेतलाय आणि यामध्ये आवर्जून घालायचं ते म्हणजे धने किंवा धन्याची पावडर तुम्ही नंतर यामध्ये वापरली तरी सुद्धा चालू शकतं. एक अर्धा छोटा चमचा आपण इथे जिरं सुद्धा घेतलंय. हे सगळं साहित्य चांगलं आपल्याला बारीक ठेचून घ्यायचंय. आता इथे मस्त असा ठेचा तयार झालेला आहे. तयार केलेला हा ठेचा मी साईडला ठेवते आणि आपण पुढची कृती करून घेऊ. आता इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलाय. साधारण हा असेल एक 300 ग्रॅम. हा कोबी आपल्याला सगळ्यात आधी चिरून घ्यायचा आहे. याआधीच मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कोबी चिरल्यानंतर पुन्हा तो धुवायचा नाही, कारण यामध्ये असणारे गुणधर्म सगळे निघून जातात. तर यासाठी कोबी आधीच यावरचे एखादे 2 लेयर काढून घ्यायचे आणि यानंतर कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा. आता कोबी आपल्याला अतिशय बारीक असा चिरून घ्यायचा आहे. यासाठी याचे मी आधी 4 भाग करून घेते. तर इथे कोबीचे 4 भाग करून झालेले आहेत. आता कोबी चिरून घेणं हे खरंच एक मोठा टास्क असतो. व्यवस्थित तो पकडता येत नाही आणि हवा तसा एकसारखाचा चिरता येत नाही. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये हा बटाट्याचे चिप्स बनवण्याचा स्लायसर असतो. तर या स्लायसरनेच आपण हा कोबी खिसून घ्यायचा, स्लाइस करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा असा तो स्लाइस होतो. तुम्ही इथे बघालच की एकसारखे असे याचे काप पडतायत. मोजून 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा हा कोबी चिरून सुद्धा होतो. इथे तुम्ही बघू शकता एकसारखे असे स्लाइस झालेत. नेहमीच्या भाजीसाठी सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. तर याच पद्धतीने संपूर्ण कोबी इथे मी खिसून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता एकसारखा असा खिसून झालाय आणि मला जसा हवा होता पातळ कापलेला तसाच हा झालेला आहे. किंवा याऐवजी तुम्ही जाड खिसणीने सुद्धा कोबी खिसून घेऊ शकता. पण प्रॉब्लेम कुठं येतो माहितीये का? जेव्हा तुम्ही कोबी खिसून घेता त्यावेळेस कोबीमध्ये असतं भरपूर मॉइश्चर, भरपूर पाणी असल्यामुळे कोबी भरपूर ते पाणी रिलीज करत असतो आणि आपल्याला हेच नको आहे. म्हणूनच एकतर तुम्ही खूप पातळ कोबी चिरून घ्या किंवा मग या पद्धतीने स्लायसरमध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. कोबी खिसून झालाय. आता यामध्ये इतर साहित्य घालूया. तर एक मोठी वाटी भरून इथे मी कोथिंबीर घेतलीये, चांगली बारीक चिरून घ्यायची. जितकी जास्त कोथिंबीर घालाल तितकेच हे चविष्ट लागेल. आता यामध्येच आपण घालूयात 1 चमचाभर ओवा. ओवा हातावरती थोडासा चोळून घेतला. यामध्येच घालूयात अर्धा चमचा हळद आणि आता 1 चमचाभर लाल मिरचीची पावडर मी घेतलीये किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता. चवीपुरतं मीठ घातलं आणि यामध्ये मस्त असा खुसखुशीतपणा यावा यासाठी इथे घातलंय 1 चमचाभर तेल. सगळं साहित्य हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना जो मिरचीचा आपण आधी ठेचा तयार करून ठेवला होता तो सुद्धा मी यामध्ये घातला. तर इथे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून झालं. आता इथे आपण यामध्ये मीठ घातलंय, त्यामुळे काय होईल कोबी लगेचच पाणी रिलीज करेल. तर यासाठी खूप वेळ न ठेवता लगेचच यामध्ये पीठ घालायचे. तर सगळ्यात आधी इथे मी घातलेलं आहे एक अर्धा कप भरून ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप मी तांदळाचं पीठ घातलं. आधी घातलेली ही पिठं व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि जर लागलंच तर आपण यामध्ये बेसन वाढवणार आहोत. इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. जितका कमी तुम्ही पाण्याचा वापर कराल तितकाच हा पदार्थ अतिशय खुसखुशीत असा तयार होतो. आता थोडंसं मिश्रण मी मिक्स करून घेतलं. ओलसर हे मला वाटलं. आता यामध्ये थोडं-थोडं करत आपण बेसन वाढूयात. म्हणजे अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी येईल आणि परफेक्ट असा डो सुद्धा आपल्याला मळता येईल. जसं-जसं तुम्ही मळत जाल तसं-तसं कोबी पाणी रिलीज करेल आणि या पाण्यामध्येच व्यवस्थित असा डो तयार होतो. त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला घालायची अजिबात गरज पडत नाही. तर साधारण अर्धा कप भरून मी इथे पुन्हा बेसन घातलं. ही कन्सिस्टन्सी अगदी जमेपर्यंत एक घट्टसर असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचंय. तुम्ही जितकं जास्त याला मळत बसाल तितकंच कोबी जास्त पाणी रिलीज करत असतं आणि यामुळे हे जे मिश्रण आहे ते आणखीन जास्त सैलसर होऊ शकतं. आता हे मिश्रण असंच न ठेवता लगेचच आपल्याला हे थापून घ्यायचंय. जितका वेळ तुम्ही जास्त ठेवाल तितकंच हे सैलसर होऊन जाईल. इथे मी हे ढोकळ्याचं भांडं घेतलंय, त्याला तेल लावून घेतलंय किंवा याऐवजी तुम्ही
जी वाफवण्याची चाळण असते ती सुद्धा घेतली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये तेल लावून आपल्याला हे मिश्रण चांगलंच थापून घ्यायचंय. वड्या तुम्हाला किती पातळ किंवा जाड हव्या आहेत यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता. आता हे मिश्रण बरचसं चिकट असतं, यामुळे हाताला थोडंसं अगदी एक 4 ते 5 थेंब लावून घ्यायचंय आणि चांगलं एकसारखं असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं. तेल लावल्यामुळे हे मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आणि यामुळे हे मिश्रण एकसारखं अगदी व्यवस्थित असं आपल्याला पसरवता येतं. एकाच थाळीमध्ये संपूर्ण मिश्रण हे थापून झालेलं आहे. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचंय. यासाठी स्टीमरमध्ये आधीच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झालं की यामध्येच आपल्याला हे स्टँड ठेवायचंय. आवडत असेल तर यावरती थोडेसे तीळ घाला, म्हणजे दिसायला हे अगदी मस्त असे दिसतात. यावरती झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिटांसाठी वड्या चांगल्याच वाफवून घेऊयात. 20 मिनिटांसाठी वड्यांचं हे मिश्रण मी वाफवून घेतलं. यानंतर एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच मी झाकून ठेवलं होतं. आता तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट अशा वड्या वाफवल्या गेलेल्या आहेत. हाताला अजिबात हे मिश्रण चिकटत नाहीये. आता जसं-जसं या वड्यांचं हे मिश्रण थंड होईल ना, तसं-तसं हे आपोआप कडा सोडायला सुरुवात करतं. यामुळे आपल्याला खूप जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही. यामुळेच मिश्रण गरम असताना अजिबात काढायचा प्रयत्न करू नका. पूर्ण थंड झाल्यावर हे आपोआप भांड्यापासून वेगळं होतं. आता ज्या वड्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईज छोटी-मोठी ठेवू शकता. इथे अगदी छोटे-छोटे मी बाईट्स प्रमाणे कट करून घेणार आहे, की जेणेकरून खायलाही अतिशय सोपे पडतील किंवा मग नाश्त्यामध्ये द्यायचे असतील, तर एक छोटी प्लेट भरून जरी तुम्ही या वड्या दिल्यात, तरी त्या अतिशय खमंग लागतात. आपण इथे कमीत कमी तेलाचा आज वापर करणार आहोत. यासाठीच या वड्या तळण्याची एक छान अशी प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे. वड्या इथे कट करून झालेल्या आहेत. आता या थाळीपासून आपण वेगळ्या करून पाहू. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशा ह्या वड्या चौकोनी आकारामध्ये कट झाल्यात आणि दिसायला सुद्धा अतिशय सुरेख दिसतायत. मोठ्या-मोठ्या वड्यांपेक्षा असे छोटे-छोटे क्यूब असतील तर हे मस्त तोंडामध्ये टाकायला बरे पडतात आणि मुलांना नेहमीपेक्षा थोडंसं असं वेगळं काहीतरी दिसलं की अगदी आवडीने सुद्धा खातात. यातल्या निम्म्या वड्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. जवळ आसपास 8 दिवस तरी हे फ्रीजमध्ये अतिशय व्यवस्थित राहतात. आता इथे बघा या वड्या अगदी सहज डिमोल्ड होत आहेत आणि किती परफेक्ट अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. चला, या सगळ्या वड्या आता आपण कशा कमीत कमी तेलामध्ये तळून घ्यायच्या हे बघूयात. या वड्यांना आपण खमंग अशी फोडणी देणार आहोत. यामुळे कमीत कमी तेलामध्ये सुद्धा या वड्या अतिशय रुचकर लागतील. आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. एक पळीभर इथे मी तेल घेतलं. तेलामध्ये पाव चमचा हिंग घातली. याचबरोबर जर आवडत असेल तर तुम्ही इथे जिरं वापरू शकता. इथे मी अर्धा चमचा मोहरी घेतली. सोबतच कढीपत्त्याची काही पानं घालायची आणि यामध्येच भरपूर तीळ घालायचं. साधारण एक मोठा चमचा भरून इथे मी तीळ घेतलेले आहेत. फोडणीमध्ये हे तीळ छान कुरकुरीत होतात आणि यामुळेच हे चवीला भन्नाट लागतात. तयार झालेल्या फोडणीमध्ये लगेचच या वड्या घालायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या. यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा. मीडियम फ्लेमवरती परफेक्ट अशा या वड्या परतून होतात. 3 ते 4 मिनिटांसाठी हलकासा यावरती रंग येईपर्यंत मी या वड्या चांगल्या परतून घेतल्या. फोडणीमध्ये घातलेले तीळ आणि कढीपत्ता चांगलेच कुरकुरीत होतात. यामुळे हे खायला खरंच खूप रुचकर लागतं. वरून थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं. खमंग अशा फोडणीतल्या कोबीच्या वड्या इथे तयार झाल्या किंवा याला तुम्ही कोबी बाईट सुद्धा म्हणू शकता. एक-एक बाईट खायला खरंच खूप रुचकर लागतात. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. वरून हवं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला घालू शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.